महाराष्ट्राच्या राजकारणातील खरा धुरंधर, विकास काय असतो ते अगदी जवळून दाखवून देणारा नेता म्हणजे अजित पवार. हे नाव ऐकलं की निर्णय क्षमता, दबदबा आणि सर्वांचा दादा आज आपल्यात नाही. पण आज एक प्रश्न कायम मनाला टोचत राहील. देशाचे, राज्याचे नेतृत्व करणारे नेते आकाशात किती सुरक्षित असतात? कारण इतिहास सांगतो, सत्ता, पद आणि ताकद हे सुद्धा निसर्ग, तांत्रिक बिघाड आणि क्षणभरांच्या चुकांसमोर हातबल ठरतात. आज आपण पाहणार आहोत भारताच्या राजकीय इतिहासातील असे अपघात जे फक्त मृत्यू नव्हते तर देशाच्या राजकारणाला हादरवणारे क्षण होते. सर्वप्रथम पाहूयात नेताजी सुभाषचंद्र बोस. 18 ऑगस्ट 1945. आझाद हिंद फौजेचे सर्वेसर्वा नेताजी सुभाषचंद्र बोस. तैवानजवळील विमान अपघात. पण हे प्रकरण अजूनही वादग्रस्त आहे. काहींना विश्वास नाही की ते खरंच मृत्यू पावली. नेताजी गेले, पण प्रश्न, फाईल्स आणि रहस्य आजही जिवंत आहेत. हा फक्त अपघात नव्हता, तो एका युगाचा अंत होता. पुढं बलवंतराव मेहता. हा पण एक अपघात नव्हता, हा युद्धात झालेला थेट हल्ला होता. बलवंतराव मेहता हे थोर स्वातंत्र्य सैनिक, गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री होते. 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध पेटलेलं होतं. 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री मेहता मिठापूरहून कचकडे विमानाने जात होते. त्यांच्यासोबत पत्नी, 3 कार्यकर्ते, 2 पत्रकारही होते. पण अचानक आकाशात पाकिस्तानच्या वायुसेनेचं लढाऊ विमान आलं आणि भारतीय नागरी विमानावर थेट हल्ला केला. क्षणात विमान कोसळलं. मुख्यमंत्री, पत्नी, सहकारी सर्वजण शहीद झाले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मुख्यमंत्र्याचा युद्धात आकाशात मृत्यू झाला. तो दिवस फक्त गुजरातसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी शोकांतिका ठरला. नंतर मोहन कुमार मंगलम. 31 मे 1973. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री. दिल्लीजवळील इंडियन एअरलाइन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड आणि भीषण क्रॅश. एका क्षणात राजकारणातील एक मजबूत आवाज शांत झाला. आणि मग संजय गांधी. 23 जून 1980. तरुण, धाडसी आणि वादग्रस्त संजय गांधी. टेस्ट फ्लाईट, ॲक्रोबॅटिक्स आणि नियंत्रण सुटले. दिल्लीच्या आकाशात जो अपघात झाला तो फक्त विमानाचा नव्हता, तो इंदिरा गांधीच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपघात होता. पुढं माधवराव सिंधिया. 30 सप्टेंबर 2001. कानपूर रॅलीसाठी निघालेले माधवराव सिंधिया. खराब हवामान, कमी दृश्यता आणि खासगी विमान कोसळलं. सभ्य राजकारणाचा चेहरा आकाशातच हरपला. नंतर GSC बालयोगी. लोकसभेचे स्पीकर, घटनात्मक पदावरचा नेता. बेल. 206 हेलिकॉप्टर. नुसतं पाणी समजून लँडिंगचा प्रयत्न केला आणि तलावातच कोसळलेलं हेलिकॉप्टर. सत्ता असली, पदं असली, पण तरीही चूक ही क्षणाचीच असते. OP जिंदल आणि सुरेंद्र सिंग. 31 मार्च 2005. उद्योग, सत्ता आणि शेती तिन्ही क्षेत्रात एकदाच धक्का बसला होता. हेलिकॉप्टर क्रॅशने 2 मोठी नावं एकाच वेळी गेली आणि राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. नंतर YS राजशेखर रेड्डी. 2 सप्टेंबर 2009. जनतेचा नेता. नलमला जंगल. खराब हवामान आणि एक मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातात गेले. यामुळे आंध्र प्रदेश अक्षरशः रडला होता. दोरजी खांडू. 2011. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री. डोंगर, जंगल आणि ढग. यामध्ये हेलिकॉप्टरच बेपत्ता. नंतर सापडले ते फक्त अवशेष. ईशान्येच्या आकाशात एक मोठं नेतृत्व हरवलं होतं. यावरून असं वाटतं, जेव्हा आपण अजित पवारांसारख्या नेत्यांना सतत दौऱ्यावर, सतत प्रवासात पाहतो, तेव्हा हा इतिहास आठवतो. हा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही तर आठवण करून देण्यासाठी आहे. नेतेही माणूसच असतात. त्यांची सुरक्षितता म्हणजेच लोकशाहीची सुरक्षितता आहे. आकाशातले धोके कमी व्हावेत हीच अपेक्षा आणि महाराष्ट्राच्या या लाडक्या दादाला भावपूर्ण आदरांजली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.